नाही, मी तुमच्या पायाची वाहन म्हणून आयुष्यभर राहीन, तुमची सर्वांची सेवा करेन, परंतु या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती भवानी जय शिवाजी. चला. स्वामिनी आई तुळजा भवानी, छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व आणि शिवसैनिकांचा आधारवड हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद निके साहेब, या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, जुन्नर तालुक्याचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे, शिवसेना पक्षाचे सचिव आदरणीय रामशेठ रेपाळेजी, उपस्थित सर्व शिवसैनिक, खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजू लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने नगर परिषदच्या निवडणुका झाल्या आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ पाहतात. त्याचप्रमाणे येत्या 8-10 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. परंतु जिल्हा परिषद म्हटल्यानंतर आपणा सर्वांना ज्ञात आहे, सामान्य माणसाच्या विकासासाठी जी संस्था असते ती म्हणजे जिल्हा परिषद. ग्रामपंचायत मधून ठराव जातो आणि त्या ठरावाचं रूपांतर विकासामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतं. या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रांती घडवली, नगर परिषदेमध्ये आपण पाहिलेलं आहे, शिवसेनेचा मेरिट रेट हा 70% राहिलेला आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, अनाथाचा अनाथ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, सातत्यानं महाराष्ट्र पिंजून काढतोय. जो बाळासाहेबांनी वसा आणि वारसा दिलाय, जो आशीर्वाद दिलाय, आनंद दिघे साहेबांनी जी शिकवण दिली, ती शिकवण जोपासण्याचं काम, सामान्य नागरिकापर्यंत, सामान्य नागरिकाला न्याय देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब करतात. खऱ्या अर्थानं जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर असेल, मंचर असेल, खेड असेल आणि चाकण असेल, या चारही नगर परिषदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या, प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाचा, बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा विजय झालेला आहे. तशीच विजयी सलामी गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामधून सुद्धा आपण देणार आहोत. नव्हे तर तालुक्यामधून सुद्धा शिवसेनेचा धनुष्यबाण हा सुसाट सुटेल ही माझ्यासारख्याला खात्री आहे. मी जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो तुम्हाला, येणाऱ्या काळामध्ये अजून बरेचशा घडामोडी करणारा, घडामोडी ह्या खरं तर शिवसैनिकांच्या जोरावर होता, शिवसैनिकांच्या जीवावर केल्या जातात. परंतु महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी आता पाहतोय का एक वेगळं माहोल शिवसेनेच्या बाजूने झालेलं आहे. भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम शिवसैनिक करतील आणि सामान्य नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः आपल्या तालुक्याचं एक भूषण, आपल्या घोडेगावचं भूषण आदरणीय माजी आमदार बिडियांना काळे यांनी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी नवे तर शरद पवार साहेबांना भक्कमपणे साथ देण्याचं काम आयुष्यभर केलं. सर्वसामान्यांचे प्रश्न अण्णांनी सोडवले, परंतु ह्या आंबेगाव तालुक्याच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या कुटुंबावरती सापत्निक वागणूक दिली. खरं तर त्या वागणुकीचं रूपांतर काल कपिल दिलीप भाऊ काळे यांचा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. त्याच्याबद्दल आज खऱ्या अर्थानं मी गोडेगाव नगरी आणि पंचकृषीच्या वतीने कपिल काळे यांचं स्वागत करतो. तुम्ही खूप चांगलं काम करा. चांगलं काम करणाऱ्याला जनता ही नाकारत नाही. जनजागृतीसाठी सहकार्य करा. मराठा माणूस जगला पाहिजे. सर्व 18 पगड जातींना बरोबर घेऊन ज्या प्रकारे अण्णांनी बिडी अण्णांनी काम केले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करा आणि बिडी अण्णांचं नाम रोशन करण्यासाठी तुम्हाला मी खरं तर शुभेच्छा देतो.
जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी माझी पत्नी उभी आहे. सुवर्णा देवीदास दरेकर ही सुद्धा जिल्हा परिषदसाठी उभी आहे. आमच्या दरेकर परिवाराने मी तुम्हाला 5 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही जे माझ्यावर अफाट प्रेम केलं त्या प्रेमाची उतराई मी होऊ शकत नाही. मी तुमच्या पायाची वाहन म्हणून आयुष्यभर राहील, तुमची सर्वांची सेवा करेन. परंतु या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.